करूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बापा, कारण तू चांगला आहेस. तुझं चांगुलपण आपल्या लेकरांसाठी तू विपुल प्रमाणात साठवून ठेवलेलं आहे प्रभू. आणि जे तुझं भय धरतात प्रभू, जे तुझवर प्रेम करतात, ते आपल्या जीवनामध्ये तुझ्या चांगुलपणाचा अनुभव घेतात. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलंस प्रभू. तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पुरविलीस. आमच्या येण्या जाण्यात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचं सहाय्य केलंस. आम्ही खरंच तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो. मागील संपूर्ण आठवडा तुझ्या समक्षतेमध्ये तू आम्हाला आणि लेकरांना विशेष आशीर्वादित केलंस प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो प्रभू. प्रेमळ परमेश्वर देव बापा प्रभू, आज जेव्हा आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहोत, तुझी भक्ती करण्याची जी सुंदर संधी तू दिलीस, आरोग्य दिलंस, शक्ती दिलीस प्रभू देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर प्रभू. तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हाला पुरव. पवित्र बापा, आज तुझ्या समक्षतेमध्ये तू तुझ्या प्रत्येक लेकराला तू नव्याने स्पर्श कर, आरोग्य दे, उत्तेजन दे, विश्वासात वाढ कर प्रभू. तुझ्या समक्षतेमध्ये असणारं तुझं ते काम तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर प्रभू. होय पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आम्ही आठवण करतो प्रभू आमच्या प्रियजनांची, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यामध्ये आहेत प्रभू. अशाही प्रत्येकावर तुझी कृपा तू कर, त्यास आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. आणि विशेष आज या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला सुंदर वातावरण दे. तुझ्या समक्षतेमध्ये सर्व प्रकारचा आनंद आणि आशीर्वाद तू दे प्रभू. पवित्र बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन.
बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला गौरव सन्मान देऊया. चला चला सारे एक वार जाऊया रे. गीत गात त्या प्रभूच्या समक्षतेमध्ये आपण येऊया. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. देव बापाची आबाई एक भेदभाव नाही.
तिथे फिटेल संदेह, सर्व ऊह सर्व मोह. आमची सर्व संशय, आमचे सर्व प्रश्न हे त्या प्रभूच्या चरणाजवळ संपून जातात. सर्व ऊह आणि सर्व मोह, आमची सर्व दुःख, आमची सर्व कष्ट आणि त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये असणारी सर्व मोह आणि पाप देखील त्या प्रभूच्या चरणाजवळ नाहीशी होणारी, संपून जाणारी आहेत. आणि म्हणून त्या प्रभूच्या चरणाजवळ जाणे, त्याच्या समक्षतेमध्ये बसणे हे त्याच्या लेकरांसाठी मोठ्या आशीर्वादाचं आहे. आणखीन एक गीत आपण गाऊया प्रभूच्या समक्षतेमध्ये आपण असताना. चैतीव आम्हा दिना पवित्र आत्म्या येऊनी. रोज आणि रोज त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्याच्या चरणाजवळ आम्ही बसतो, ही आमची प्रार्थना असायला पाहिजे की प्रभू तुम्हाला पेटव, चेतीव आम्हा दिना. कारण या जगामध्ये राहत असताना अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं ती आत्म्याची आग आणि ते जे परमेश्वरासाठी असणारा जो आमचा उत्साह आहे थंड करणाऱ्या अनेक गोष्टी आमच्या
अवतीभोवती आहेत. आणि म्हणून रोज आणि रोज जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत बसतो, आमची ही प्रार्थना असायला पाहिजे की प्रभू तू मला पेटव, चेतीव आम्हा दीना. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज मोजस आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. स्तोत्रसंहिता 91. जो परापराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. कारण तो पारद्यांच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाकर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीचे समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी फटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रविधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्ष्यविधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परापराला निर्धाम केले आहे. यास तो कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझवेशी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायाला ढोंडाची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पायजूल चालशील, तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी तुला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच जवळ असेल. मी त्याला मुक्त करीन, मी त्याचे गौरव करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेला तरुणाचा अनुभव देईल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. मोजसने स्तोत्रसंहिता 91 आपल्यासाठी वाचलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे हे स्तोत्र आहे. आपण पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे आणि आमच्या प्रत्येक प्रसंगाकरिता आम्हाला या स्तोत्रामधून मार्गदर्शन आहे, परमेश्वराचं सहाय्य आहे. प्रामुख्याने वचन 9 मध्ये जे स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा आश्रय घेतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येतो आणि स्वतःला त्याच्या हातांमध्ये सोपवून देतो, त्याच्या आश्रयाला ज्यावेळेस आम्ही येतो, ज्यावेळेस तो आमचा आश्रय आहे असं आम्ही म्हणतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. परात्पराला निवासस्थान म्हणजेच परमेश्वरामध्ये तुम्हाला आणि मला जागा आहे. आम्ही परमेश्वरामध्ये राहतो आणि मग जर आम्ही परमेश्वरामध्ये राहतो, जर तो आमचं निवासस्थान आहे, तर मग बाहेर काहीही असेल आम्हाला घाबरण्याची गरज नाही. बाहेर कितीही मोठं वादळ येऊ द्या, बाहेर किती मोठा वारा येऊ द्या, कितीही ढगांनी आवाज करू द्या, कितीही जोराच्या विजा चमकू द्या, अथवा बाहेर कितीही कडक ऊन असू द्या, आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षित असतो, निर्धास्त असतो. परमेश्वराला ज्यावेळेस आम्ही आश्रय म्हणतो, ज्यावेळेस तो आमचा निवासस्थान आहे, ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये आहो, प्रियांनो, आमच्या घरापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त संरक्षण आम्हाला परमेश्वराच्या ठाई मिळतं. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की या जगामध्ये परमेश्वर देवबाप आम्हाला या प्रकारे आमचं सहाय्य करतो आणि आमचं संरक्षण करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रभू देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, काही गीतांच्या द्वारे त्याच्या नावाला उंचावूया. आणि आज प्रेज अँड वर्शिपसाठी संडे स्कूल पुढे येणार आहे. संडे स्कूलला विनंती आहे त्यांनी पुढे यावं. आपल्याला माहिती आहे की 14 नोव्हेंबर काय होता? चिल्ड्रन्स डे होता आणि ACCचा जो कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. परंतु आज एक वार पुन्हा संडे स्कूलच्या सोबत आपण आपल्या प्रभू परमेश्वर देवबापाला उंचावूया, त्याच्या नावाला आपण गौरव आणि सन्मान देणार आहोत.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवबापाची स्तुती आपण गीतांच्या द्वारे करूया. पहिले थेसलनिकरास पत्र 5वा अध्याय 16व वचन. सर्वदा आनंदित असा. प्रभूमध्ये आपण सदा आनंदाने असले पाहिजे, कारण प्रभूचा आनंद आमची ताकद व सामर्थ्य आहे. पहिले गीत गाऊया. प्रभू का आनंद है मेरी ताकद. संहिता 100 वसन. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचे जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वराचे स्तवन गीत गाऊन केले पाहिजे आणि त्याचे नाव उंच केले पाहिजे. दुसरे गीत गाऊया. नारे लगाव और गाव रे, झंडा मसीह का फैलाव रे. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया आणि जोरात गाऊ. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का
जोडो रे हालेलुया 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 लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे आंखें ऊपर तो लगाओ यीशु के पास तुम आओ रे आंखें ऊपर तो लगाओ यीशु के पास तुम आओ रे हालेलुया 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 यीशु का मृत्यु हुआ है पापों का अंत हुआ है यीशु का मृत्यु हुआ है पापों का अंत हुआ है खुशियाँ वो बांट रहा है प्रेम की धारा वही है खुशियाँ वो बांट रहा है प्रेम की धारा वही है हालेलुया 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 परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे आम्ही त्याचे मेंढरे आहोत सदैव तो आमचे रक्षण करतो पुढचे गीत गाऊया येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याचे मेंढरे सर्व टाळा वाजून देवाची स्तुती करू येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे
28:19 तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. आम्हाला प्रभू येशूची सुवार्ता इतरांना सांगायची आहे. पुढचे गीत गाऊया उपासना संगीत 129. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी. सर्वजण उभे राहूया, आपले डोळे बंद करूया आणि आपल्या जिवंत परमेश्वराच्या समक्षतेत जाऊया आणि गीत गाऊया, हे हमारे बाप. हे हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम बखाना जाए, तेरी बादशाहत आए. हे हमारे बाप, तू जो आसमान में है,
जगत में पूरी हो। ये हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। ए हमारे बाप, रोज की रोटी हमारी आज हमको दे दे। रोज की रोटी हमारी आज हमको दे दे। जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है। ए हमारे बाप, ए हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। ए हमारे बाप, जिस तरह हम अपने अपराधियों माफ करते, जिस तरह हम अपने अपराधी को माफ करते, उस तरह तू हमारे अपराध को माफ कर दे। ए हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। हे हमारे बाप। आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलं आणि एकत्र आणलं म्हणून तुझे धन्यवाद मानते आणि आमची स्तुती तू मान्य करून घेतली म्हणून तुझे उपकार मानते. हे परमेश्वरा, हे वचनाच्या द्वारे तू आमच्या जीवनात तू कार्य कर. या वचनाला तू आमच्या जीवनात पूर्ण कर. आमच्या सोबत राहा आणि देव आजचा संदेश तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू देव बापाच्या वचनांकडे जाणार आहोत. एफेसकरास पत्र काढूया. चौथा अध्याय वचन 15. एफेसकरास पत्र चौथा अध्याय आणि वचन 15. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. परमेश्वर देवबाप हे वचन आपल्याकरिता आशीर्वादाचं करो. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत आणि परमेश्वर देवबापा एक वार पुन्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावलेलं आहे. तुझी वचने आमच्या जीवनामध्ये पवित्र देवबापा आमचं मार्गदर्शन करतात, आमची सुधारणूक करतात. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेतात प्रभू. आणि म्हणून तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे आज एक वार पुन्हा तू आमच्यावरती ओत. आम्ही सर्वजण स्वतःला
त्यासाठी तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला माहित आहे की आम्ही कुटुंबाला आमच्या समोर ठेवलेलं आहे. कुटुंब या विषयावरती आपण मनन करत असताना पहिल्या रविवारी आम्ही कोणत्या समस्येला हाताळलं, कुटुंब हा विषय ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे. आज जगामध्ये ख्रिस्ती कुटुंबांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, ज्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं किंवा ज्या समस्या म्हणून कुटुंबांच्या समोर असतात आहेत, त्यावरती आपण प्रामुख्याने या महिन्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोणाला आठवतं पहिल्या रविवारला आपण कोणत्या समस्येवर विचार केला? सांगा. कौटुंबिक वाद, कुटुंबांमधील वाद ही जी एक समस्या आज ख्रिस्ती कुटुंबांमध्ये आम्हाला दिसून येते, त्यावरती आपण मनन केलं. या शेवटच्या दिवसांमध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की प्रीती थंडावेल, आणि वचन आम्हाला माहीत आहे. परंतु जगामध्ये जरी वाद असले तरी ते वाद ख्रिस्ती कुटुंबांमध्ये असू नये, कारण ख्रिस्ताची प्रीती ही ख्रिस्ती कुटुंबांमध्ये असते. परंतु तरीही आज आम्ही पाहतो की कौटुंबिक वाद ही एक फार मोठी समस्या आज ख्रिस्ती समाजाला किंवा ख्रिस्ती कुटुंबांना देखील हाताळावी लागत आहे, त्याला तोंड द्यावं लागत आहे. आणि म्हणून आम्ही या विषयावरती मनन करत असताना आमच्या कुटुंबासाठी देवाची काय इच्छा आहे त्यावरती आपण विचार केला. कौटुंबिक वाद ज्यावेळेस सुरू आहेत आमच्या कुटुंबांमध्ये, जेव्हा वाद आहेत त्यावेळेस आम्ही कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, आम्ही कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत यावरती आपण विचार केला. आणि मग कौटुंबिक वादाची काही कारणं आपण त्या ठिकाणी पाहिली. आणि तुम्हाला आठवत असेल की जी यादी आपण या वादांची केली किंवा ज्या कारणांची यादी आम्ही केली ती बोटावर मोजण्यासारखी होती. आणि आम्हा प्रत्येकाला हे उत्तेजन होतं की या बोटावर मोजण्यासारख्या कारणांवरती आम्हाला काम करता येणार नाही का, परमेश्वराच्या वचनांमधून त्यावर आमच्यासाठी काय उपाय आहे यावरती आम्ही मनन केलं. मागच्या रविवारी आम्ही कोणत्या समस्येकडे लक्ष दिलं? यस, जगाच्या दुष्टतेपासून लेकरांचं संरक्षण करणं. आज ही देखील एक समस्या कुटुंबांमध्ये आम्हाला पाहायला भेटते, कारण आमची लेकरं जेव्हा जगामध्ये जातात, ज्यावेळेस ती आमच्या सोबत आमच्या घरामध्ये नाहीत, ज्यावेळेस ती आमच्या डोळ्यांच्या आड आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजेसमध्ये आहेत, बाहेर खेळायला आहेत, बाहेरची मित्र संगती आहे, मग बाहेर जे सगळं वाईट आहे त्यापासून आमच्या लेकरांचं संरक्षण करणे ही देखील आमची एक फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती देखील आज एक समस्या म्हणून आम्ही त्यावरती विचार केलेला आहे. आणि म्हणून या समस्येवरती विचार करत असताना आम्ही ज्या आमच्या लेकरांचं संगोपन करत आहोत, आम्ही प्रामुख्याने लेकरांचा स्वभाव कसा आहे, मनुष्याचा स्वभाव कसा आहे यावरती आपण विचार केला, जेणेकरून आम्हाला त्यांना योग्य प्रकारे हाताळता येईल. लेकरांच्या संगोपनामध्ये देवाच्या वचनाचं किती मोठं महत्त्व आहे त्यावरती आपण विचार केला. आणि आम्हाला आमच्या लेकरांसाठी कसं सावध राहायला पाहिजे यावरती आपण विचार केला. या प्रकारे मागचे 2 आठवडे आम्ही कुटुंब हा विषय ज्यावेळेस हाताळला, आम्ही या 2 समस्यांवरती विचार केलेला आहे. आज जे वचन मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे की तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. आता पौल या ठिकाणी मंडळीला, इफिस येथील मंडळीला वाढण्यासाठी सांगत आहे. कसं वाढण्यासाठी सांगत आहे? प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत, त्याच्याकडं, त्याच्यासारखं तो म्हणतो की तुम्ही सर्व प्रकारे वाढावे. सोप्या शब्दांमध्ये आम्ही या वचनाला पाहूया की हे वचन आम्हाला
आध्यात्मिक वाढीकडं आमचं लक्ष केंद्रित करतं. जी आत्मिक वाढ आहे त्या आत्मिक वाढीकडं हे वचन आमचं लक्ष केंद्रित करत आहे. मग प्रियांनो, आज जो विचार मला तुमच्या समोर ठेवायचा आहे, कुटुंबाची आध्यात्मिक वाढ यामध्ये असणारी तफावत. कठीण झाला विषय ऐकल्यानंतर? सोपं करतो त्याला. आमच्या कुटुंबामध्ये जेवढी माणसं आहेत, जेवढे लोक आमच्या कुटुंबामध्ये आहेत, मग आजी आजोबा आई वडील लेकरं काका काकू, जॉईंट फॅमिली असेल तर मोठी फॅमिली असेल, नाहीतर घरात 4-5 जेवढे काही लोक आमच्या कुटुंबामध्ये आहेत, ती सर्व लोक त्यांची जी आध्यात्मिक वाढ आहे ती एकसारखी आहे किंवा त्यामध्ये कमी जास्तपणा, त्यामध्ये या आध्यात्मिक वाढीमध्ये तफावत आहे. आता ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबाचा विचार करणार, आम्ही आमच्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे. आज ज्यावेळेस मी माझ्या कुटुंबाचा विचार करतो, मला काय दिसून येतं? मला माझ्या डोळ्यांसमोर माझ्या कुटुंबातल्या लोकांनी यावं, कुटुंबातली माणसं माझ्या डोळ्यासमोर यावीत आणि कोणाच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे, कोण कशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत आहे याचा विचार करा. आपल्या कुटुंबातील माणसांना आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आध्यात्मिक वाढ त्यांच्या जीवनामध्ये स्वतःलाही त्या ठिकाणी ठेवा आणि थोडंसं परीक्षण करून पहा की जी आध्यात्मिक वाढ आहे ती एकसारखी आहे का. फार क्वचित कुटुंब असतील की ते म्हणतील की हो, आमच्या घरातल्या सर्व व्यक्तींची वाढ एकसारखीच आहे. मॅक्झिमम, जास्तीत जास्त आम्हाला काय पाहायला भेटतं माहिती आहे? कुटुंबामध्ये जी आध्यात्मिक वाढ व्हायला पाहिजे, जी एक सोबत व्हायला पाहिजे, जी एक सारखी असायला पाहिजे, ती वाढ दिसून येत नाही. उलट काय दिसून येतं आम्हाला की कुटुंबातली काही लोक देवाचं भय धरून आहेत, काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचं भय नाही. काही लोक प्रभूमध्ये वाढत आहेत, काही लोक त्या ठिकाणीच थांबलेले आहेत. ख्रिस्ती कुटुंब आम्हाला पाहायला भेटतं की पाऊल एफिस येथील मंडळीला सांगतो, देवबापाचं वचन प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांगतं. ते वेगवेगळं सांगत नाही, एकसारखंच ते प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांगतं की तुम्ही प्रीतीने सत्याला धरून जो मस्तक जो ख्रिस्त आहे त्याच्या प्रत वाढत जावं. परमेश्वराचं वचन कुटुंबातील वडिलाला तेच सांगतं, परमेश्वराचं वचन कुटुंबातील आईला तेच सांगतं, परमेश्वराचं वचन कुटुंबातील लेकरांना तेच सांगतं, परमेश्वराचं वचन कुटुंबातील वयोवृद्धांना देखील तेच सांगतं. मग जर परमेश्वराचं वचन एकसारखं एकाच वेळेला सर्वांना सांगत आहे, मग जी वाढ वचनाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे, ती वाढ आज कुटुंबामध्ये का दिसून येत नाही, ही देखील आज एक समस्या म्हणून आम्ही त्याच्याकडं पाहू शकतो. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे आणि ज्या प्रकारे मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना या जगामध्ये माझ्या लोकांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून मी जेवढे श्रम घेतो, म्हणून मी जेवढे कष्ट घेतो, मी जेवढी धावपळ या जगामध्ये करतो की जेणेकरून मला माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकरांना सर्व चांगल्या गोष्टी देता याव्यात, एक चांगलं जीवन या जगामध्ये मला त्यांना देता यावं, यासाठी माझा जो प्रयत्न आहे प्रियांनो, तसाच प्रयत्न किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रयत्न माझ्या कुटुंबाला मी आध्यात्मिक जीवनामध्ये एकत्रितपणे कसं वाढवावं यासाठी देखील असायला पाहिजे. यासाठी देखील आम्ही आमच्या जीवनामध्ये हा प्रयत्न, यासाठी आम्ही श्रम घ्यायला पाहिजे की माझ्या कुटुंबातील सर्व लोक हे एकत्रितपणे त्या प्रभुप्रत, त्या तो जो मस्तक आहे, तो जो ख्रिस्त आहे त्याच्या प्रत त्यांनी वाढत जावं, यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की आमचं कुटुंब जे आहे या जगामध्ये, आमचं घर या जगामध्ये त्या स्वर्गीय गृहाचं प्रतीक म्हणून आहे, स्वर्गीय गृहाचं प्रतीक म्हणून आहे.
देवाची लेकरं देवाला प्रगट करणारी आहेत. आणि मग अशा या स्थितीमध्ये प्रियांनो आम्हाला या समस्येवरती देखील काम करायला पाहिजे. पुष्कळदा जे लोक कुटुंबातील जे लोक प्रभूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, प्रार्थनेला नाही येत, चर्चला येत नाहीत, किंवा जे देवाला आवडत नाही अशा गोष्टींमध्ये आहेत, आम्ही पुष्कळदा ते ऐकत नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून टाकतो. ते ऐकत नाहीत, परंतु आम्हाला त्यांच्यासाठी देखील काहीतरी काम करायला पाहिजे. आम्हाला काहीतरी या आमच्याच प्रियजनांसाठी, आमच्या कुटुंबातील लोकांसाठी देखील काम करायला पाहिजे. आणि म्हणून आज हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही यावरती मनन करत आहोत, निश्चित आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीसाठी परमेश्वर देवबाप आमचं मार्गदर्शन करेल. प्रियांनो, कुटुंबातील सर्वांची एकसारखी वाढ न होण्याचे काही कारण आम्ही त्याकडं आमचं लक्ष केंद्रित करीत आहोत. काही कारण की ज्यामुळं कुटुंबातील सर्वांचीच एकसारखी वाढ होत नाही. त्यामध्ये पहिलं कारण आहे कुटुंबामधलं जे वातावरण आहे. आमच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारच्या वातावरणामध्ये आम्ही एकत्र राहत आहोत, हा एक फार मोठा भाग त्या ठिकाणी आहे. तुम्हाला आठवत असेल की या आधी देखील ज्यावेळेस आम्ही लेकरांचं संरक्षण करणे यावरती विचार केला, त्यावेळेस देखील हा भाग आमच्या समोर आला होता की आमची लेकरं आमच्या घरात कशा प्रकारच्या वातावरणामध्ये वाढत आहे याकडं आम्हाला फार लक्ष देण्याचं गरज आहे. मग आज त्याच प्रकारे हा आमच्यासाठी एक आणखीन एकदा विचार करण्याचा भाग ठरेल की आम्ही कशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहत आहोत. कुटुंबामध्ये एकमेकांसोबतचे आमचे नाते कसे आहेत, कुटुंबामध्ये किती वेळ प्रार्थनेसाठी आहे, कौटुंबिक प्रार्थना त्या ठिकाणी आहेत का, किंवा या प्रकारे आमच्या कुटुंबामध्ये अस्थिरतेचं, अशांततेचं वातावरण आहे का, किंवा असं काय आमच्या कुटुंबामध्ये आहे की जेणेकरून आम्हा सर्वांना त्या ख्रिस्ताप्रत एकत्रपणे वाढता येत नाही. आम्हाला हे शोधून काढायला पाहिजे. जर आमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं काही वातावरण असेल तर आम्हाला त्यावरती काम करावं लागेल. दुसरं कारण त्यामध्ये प्रियांनो, प्राथमिक गोष्टींचा क्रम चुकणे. कठीण जाईल का समजायला? प्राथमिक गोष्टींचा क्रम चुकणे म्हणजेच आमच्यासाठी काय महत्वाचं आहे ते ठरवणे. उदाहरणार्थ, आम्हाला एकाच वेळेस खूप सारे इन्व्हिटेशन येतात. आज ही जी 17 तारीख झाली, या 17 तारखेला 3 विवाह झालेत आणि 3ही विवाहांचे इन्व्हिटेशन आलेत. मग आता मला ठरवावं लागेल की मला आता एकाच वेळेला तर मी 3ही विवाह अटेंड नाही करू शकत. मला कोणाला तरी मला काहीतरी तिथं अशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. मग प्रियांनो, आम्ही काय विचार करणार की माझ्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे, आम्ही ते पाहणार आणि मग आम्ही त्याला प्राधान्य देणार. हा क्रम आम्हाला डिसाईड करायचा असतो. जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी असतात की हे मला पहिल्याने करायला पाहिजे, हे मी नंतर करेल, हे मी नाही केलं तरी चालेल परंतु मला हे आधी करायलाच पाहिजे. हा जो क्रम असतो ना प्रियांनो, पुष्कळदा कुटुंबांमध्ये तो चुकतो आणि तो क्रम चुकल्यामुळं देखील प्रियांनो पुष्कळदा जी आध्यात्मिक वाढ आम्हाला कुटुंबाची पाहायला पाहिजे ती वाढ आम्हाला दिसून येत नाही. परमेश्वराच्या वचनामध्ये असा काही क्रम सांगितलेला आहे का? कोणाला आठवतो का? आठवतो कोणाला काही वचन या संदर्भात क्रम सांगितलेला आहे त्या ठिकाणी? थोडंसं जोर द्या. आहे, तुम्हाला पाठ आहे वचन. मी सुरुवात केल्या फिनिश तुम्ही कराल. प्रथम काय म्हटलेलं आहे? प्रथम
पहिल्याने देवाचे राज्य त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे मग क्रम त्या ठिकाणी आहे. वचनातून आम्हाला काय क्रम दिलेला आहे? पहिले त्याचं राज्य, पहिले त्याचं नीतिमत्व, आणि मग ज्या गोष्टी तुम्हाला या जगामध्ये आवश्यक आहेत त्या देखील तुम्हाला मिळतील. आणि आम्ही आज पाहतो की कुटुंबांमध्ये पुष्कळदा हा क्रम उलटा झालेला आहे. पहिले जगातल्या सर्व गोष्टी आणि मग वेळ मिळाला तर आध्यात्मिक गोष्टी. हे देखील एक फार मोठं कारण आहे प्रियांनो. ज्यावेळेस आमच्या कुटुंबाचा हा जो क्रम वचनाने लावून दिलेला आहे, तो क्रम जर आमच्या कुटुंबामध्ये चुकलेला आहे तर त्याचा देखील हा एक फार मोठा परिणाम आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीवरती आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून आम्हाला त्यावरती देखील काम करायला पाहिजे. माझ्या कुटुंबातले जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रायोरिटीज आहेत, ज्या महत्वाच्या, ज्या प्राथमिक बाबी आहेत, त्या बरोबर त्याचा क्रम आहे का? मी माझ्या लेकरांचं संगोपन करत असताना, माझ्या लेकरांसाठी मी निर्णय घेत असताना माझ्या डोक्यामध्ये मी हा अशा प्रकारचा क्रम सेट केलेला आहे का? किंवा मग मला पहिल्याने माझ्या लेकरांना माझ्या या जगामध्ये काहीतरी बनवायचं आहे आणि मग माझ्या लेकरांनी या जगामध्ये काहीतरी स्थान मिळवल्यानंतर मग मी त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी काम करेल. जर या प्रकारे आम्ही आमच्या लेकरांसाठी क्रम जर सेट केला असेल तर मग प्रियांनो, आम्ही त्यांच्या आध्यात्मिक वाढी संदर्भात आम्ही त्यावरती काम करणार आहोत. वचनाने जो क्रम आम्हाला दिलेला आहे तो क्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे. मग आमचं शालेय जीवन असेल किंवा मग आम्ही कॉलेजमध्ये आहोत किंवा आम्ही आमचं करिअर बनवित आहोत, आम्ही जे काही आमच्या जीवनामध्ये वयाच्या ज्या कुठल्या टप्प्यामध्ये आहोत, प्रियांनो, देवाच्या वचनाने लावून दिलेला हा जो क्रम आहे त्यामध्ये आम्हाला चुकायचं नाहीये. तो अगदी त्याप्रमाणेच असायला पाहिजे. पहिल्याने देवाचं राज्य, मग माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जर हा क्रम असेल, जर माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर या प्रकारे आपल्या जीवनामध्ये पुढे जात असेल तर मग मात्र आम्ही त्या ठिकाणी आमच्या लोकांच्या आध्यात्मिक वाढीकडं त्या संदर्भात आम्हाला योग्य रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल. तिसरं कारण प्रियांनो, वचन आणि आचरण यातील फरक. वचन आणि आचरण यामधील तफावत किंवा यामधील फरक. आम्हा सर्वांना परमेश्वराचं वचन माहीत आहे, आम्ही ते जाणतो, आम्हाला ते ठाऊक आहे. परंतु पुष्कळदा ज्यावेळेस कुटुंब वचनाप्रमाणे आचरण करायला चुकतं, ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये वचनाप्रमाणे आचरण नाही, त्याही परिस्थितीमध्ये प्रियांनो कुटुंबाची जी आध्यात्मिक वाढ आहे त्यावरती परिणाम होत असतो. कारण आम्ही पाहतो की प्रत्येकाच्या विश्वासाचं किंवा प्रत्येकाची जी आध्यात्मिक पातळी आहे त्यामध्ये फरक आहे. माझ्यावरती माझा जो विश्वास आहे, माझी जी आध्यात्मिक पातळी आहे त्यावरती काही गोष्टी जर मी काही माझ्या डोळ्यांनी चुकीचं पाहिलं तर ते माझ्यावरती परिणामकारक होत नाही. परंतु माझ्याऐवजी एखादा दुसरा व्यक्ती की ज्याचा विश्वास, त्याची आध्यात्मिक पातळी तेवढी नाही, तो जेव्हा काही चुकीच्या गोष्टी पाहतो त्याचा त्याच्यावरती परिणाम होतो. मग हीच बाब आमच्या कुटुंबामध्ये देखील आहे. आणि म्हणून ज्यावेळेस कुटुंबातलेच लोक एकमेकांकडे पाहत असतात आणि मग वचनामध्ये आणि आचरणामध्ये ज्यावेळेस त्यांना तफावत दिसून येते त्याचा परिणाम त्यावरती होतो. उदाहरणार्थ, जर आई वडील वचनाप्रमाणे आचरण करत नाही तर त्याचा परिणाम लेकरांवरती होणार आहे, हे पक्का आहे. जर आई वडील वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करणार नाहीत तर आम्ही देखील आमच्या लेकरांकडून कशी अपेक्षा करणार की ते त्याप्रमाणे करतील? अशा कितीतरी गोष्टी प्रियांनो, वचन जे आम्हाला करू नका म्हणून सांगतं, बोलू नका म्हणून सांगतं,
आम्ही अशा कितीतरी गोष्टी आमच्या कुटुंबांमध्ये सहजपणे आम्ही त्या करत असतो, सहजपणे आम्ही त्या बोलत असतो. आणि मग त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम आमच्या कुटुंबावर, त्या आध्यात्मिक वाढीवरती होत असतो. आणि मग आम्ही निराश होतो, आम्ही हताश होतो, आम्ही दुःखी होतो की का माझे लोक प्रभूमध्ये वाढत नाहीत. प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला त्या ठिकाणी शोधून काढण्याची आवश्यकता आहे की मला कुठं काम करायला पाहिजे. मला त्यावर विचार करण्याची गरज आहे. चौथं कारण, ज्या प्रकारे आम्ही क्रम बघितला, हे चौथं कारण देखील त्याच्याशीच संबंधित आहे. आणि ते म्हणजे कुटुंबाचं लक्ष स्वर्गाऐवजी जगाकडे असणं. कुटुंबाचं लक्ष स्वर्गाऐवजी जगाकडे असणं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. कशासाठी आला? तो स्वर्गामधून या ठिकाणी आला यासाठी की आम्हाला त्या स्वर्गात जाता यावं. देवपुत्र मानवपुत्र झाला यासाठी की मानवपुत्रांना त्याने देवपुत्र बनवावं. परंतु जर आम्ही आमचं लक्ष अजूनही या जगातल्या गोष्टींकडे लावून ठेवलेलं आहे, जर अजूनही कुटुंब या जगामध्येच समृद्ध होण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे, तर मग कुटुंबाची आध्यात्मिक वाढ निश्चित त्या ठिकाणी खुंटणार आहे. त्यावरती त्याचा परिणाम होणारच होणार. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे, आम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही स्वर्गाचे आहोत. स्वर्गातून ख्रिस्त आला यासाठी की आम्हाला त्या स्वर्गात त्याने घेऊन जावं. ज्या कुटुंबांचं लक्ष त्या स्वर्गीय जीवनाकडे लागलेलं आहे, ज्या कुटुंबातील लोकांचं लक्ष त्या स्वर्गाकडे लागलेलं आहे, प्रियांनो, ते त्या स्वर्गाप्रत वाढत जातील, ते त्या आत्मिक जीवनाप्रत वाढत जातील. प्रियांनो, आम्हाला त्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये काम करायला पाहिजे. ही काही कारणं आम्ही पाहिली की जी कुटुंबांमध्ये आढळून येतात. ही काही कारणं आम्ही पाहिली की ज्यामुळं कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीवरती परिणाम होत असतो. ही काही कारणं आम्ही पाहिली की ज्यामुळं कुटुंबातील सर्वच लोक ज्यांनी एकत्रितपणे प्रभूमध्ये वाढावं ही त्याची इच्छा आहे, त्याप्रमाणे कुटुंबामध्ये घडून येत नाही. ही काही कारणं आम्ही पाहिली. ही कारणं आमच्या कुटुंबांमध्ये का आहेत बरं? ही कारणं आमच्या कुटुंबांमध्ये का आहेत? रिझन्स बिहाइंड रिझन्स, है ना? कारणांच्या मागं कारण. काय कारण आहे या कारणांच्या मागं? काही कारण मी तुमच्या समोर. कठीण होतंय का? कठीण होतंय? झोप येत आहे का कोणाला? कारणांच्या मागं कारण आहेत. हे असं त्याचं कारण असं, हे असं त्याचं कारण असं. कारणांच्या मागं कारण. काय कारण असावीत बरं? ही कारणं आज आमच्या कुटुंबांमध्ये का दिसून येतात? पहिलं कारण त्याचं, कुटुंब आज देवासाठी गंभीर नाही. कुटुंब आज देवासाठी गंभीर नाही, आध्यात्मिक जीवनासाठी गंभीर नाही. आणि त्यामुळं आम्ही आमच्या कुटुंबातलं जे वातावरण आहे पुष्कळदा त्यावर काम करत नाही, जैसे ते चालत राहतो. आम्ही त्याप्रमाणे त्या वातावरणामध्ये आम्ही वाढत राहतो. ते वातावरण आमच्या घरामध्ये, आमच्या लोकांमध्ये, आम्ही त्याच परिस्थितीमध्ये राहतो. ती बदलण्यासाठी आम्ही काही करत नाही, कारण आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आम्ही आमच्या प्रभू परमेश्वरासाठी गंभीर नाही. जर आम्ही गंभीर असतो तर आम्ही त्यावरती काम करणार. आम्हाला त्यासाठी काय करता येणार, आम्हाला त्यासाठी कुठलीही किंमत मोजून द्यावी लागली तरी आम्ही त्यासाठी तयार असणार, जर आम्ही आध्यात्मिक जीवनासाठी, आमच्या प्रभूसाठी गंभीर असणार तर. दुसरं कारण
ऐकून कदाचित कठीण वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल. देवावरती प्रेम न करणे. तुम्ही म्हणाल, पाळक साहेब असं का बोलता तुम्ही? आम्ही सर्व देवावर प्रेम करणारे आहोत. जर मी प्रश्न केला की या ठिकाणी कोण आहे जो देवावर प्रेम करत नाही, मला नाही वाटत कोणाचाही हात वर होईल म्हणून. कारण आम्हाला या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की मी देवावरती प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करतो. परंतु प्रियांनो, आमची आवश्यकता आहे की आम्ही खरंच आमच्या अंतःकरणात डोकावून पाहावं. आम्ही आमच्या जीवनामध्ये खरंच आम्ही परीक्षण करावं की खरंच आमचं देवावरती प्रेम आहे का. फार क्वचित सापडतील की ज्यांचं उत्तर असेल हो, मी देवावरती प्रेम करतो. कारण जर आमचं देवावरती प्रेम असतं तर आमच्या जीवनामध्ये आमचा क्रम चुकलाच नसता. तुम्ही विचार करा, जगातल्या व्यक्तीवरती जर आमचं प्रेम आहे तर त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजून द्यायला तयार होतो. मग काही जरी झालं तरी चालेल. मग का बरं देईबापाच्या संदर्भात आम्ही ह्या प्रकारे आमचा कल नसतो? का बरं आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भात ज्यावेळेस परमेश्वरावरती प्रेम करण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस का बरं आम्ही या प्रकारे सर्वस्वाने ती वागणूक किंवा त्या प्रकारचं प्रेम आम्ही त्यावर करत नाही? परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आपल्या सर्वस्वाने काहीही राखून न ठेवता, काहीही राखून न ठेवता, मी तुम्हाला मागेही सांगितलं की जर आम्ही काही राखून ठेवत आहोत, जे लोक गृहस्थानामध्ये कंटिन्यू होते त्यांना माहिती आहे की त्यामध्ये मी हा विषय समोर ठेवला होता की जर आम्ही काहीही राखून ठेवत आहोत याचाच अर्थ आम्ही आमच्या सर्वस्वाने देवावरती प्रेम करत नाही. आणि देवावरती प्रेम न करणे, त्यामुळं आमच्या जीवनामध्ये कुटुंबाचं वातावरण, आमचं गंभीर नसणं, आमचे क्रम चुकणं आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आध्यात्मिक जीवनावरती होत आहे. देवबापावरती प्रेम न करणे. तुम्ही माझ्यावरती प्रेम कराल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मग त्याची आज्ञा आहे की पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, आणि आम्ही या आज्ञेकडे दुर्लक्ष करतो. तो म्हणतो की तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर त्यावरून सर्वांना कळेल, परंतु आम्ही त्याही ठिकाणी चुकतो. आणि एकमेकांवरती प्रेम करा, आम्ही तीही आज्ञा पाळायला आम्ही उणे पडत आहोत. प्रियांनो, मग आम्ही कसं म्हणावं की आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो? आम्ही कसं म्हणावं? आम्ही आज आमच्याच लोकांना आम्ही ती प्रेम देऊ शकत नाही जर आज आम्ही आमच्याच लोकांमध्ये जर भेदभाव करतो, जर आज आम्ही आमच्या लोकांनी हा माझा आणि तो तुझा जर आम्ही असं करतो, तर आम्ही कसं म्हणावं की आम्ही देवावरती प्रेम करतो? आणि मग आम्ही कसं त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत, आम्ही कशी त्याच्यासाठी सेवा करणार आहोत? देवावरती प्रेम न करणे ही बाब आज कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीवर परिणाम करत आहे. ही बाब आज मंडळीच्या आध्यात्मिक वाढीवरती परिणाम करत आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. त्यासाठी आम्ही सर्वजण जबाबदार आहोत आणि आम्हा प्रत्येकाला यावरती विचार करण्याची गरज आहे. कारण जर आम्ही विचार करणार नाही तर तो दोष आमच्यावरती राहील, आणि जर हा दोष घेऊन आम्ही परमेश्वराच्या समोर उभं झालो तर आम्ही त्याला काय बोलणार, आम्ही कसं त्याला उत्तर देणार आहोत? तिसरं कारण जे त्यामध्ये आहे की देवाचं भय न बाळगणे. तुम्ही म्हणाल हे पण आम्ही देवाचं भय बाळगतो म्हणून तर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, आम्ही देवावर प्रेम करतो म्हणून तर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. जर देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असतं तर वचन आणि आचरण यामध्ये तफावत कधीच नसते. लक्षात येत आहे? आम्ही आमच्या स्वतःला एका विशिष्ट विचारांमध्ये आमच्या मनाचं समाधान होईल अशा प्रकारे आम्ही स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रेम करतो, आम्ही देवाचं भय धरतो, परंतु मुळात आम्ही देवावरती प्रेमही करत नाहीये आणि आम्ही देवाचं भय पण धरत नाहीये.
कारण जर आम्ही देवाचं भय धरणारं असतो तर आमच्या जीवनामध्ये वचन आणि आचरण यामध्ये तफावत नसते. त्याचाच अर्थ आता आम्हाला किती मुळापासून बेसिक पासून सुरू करायला लागेल ना. परमेश्वराचं भय, परमेश्वराचा विश्वास, त्याच्यावरती प्रेम, या बेसिक गोष्टी आहेत प्रियांनो. हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. आणि जर आमचा ख्रिस्ती जीवनाचा हा जो पाया आहे, ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जर ह्याच मजबूत नाही तर त्यावर जे आध्यात्मिक जीवन उभं राहत आहे, आम्ही त्याची वाढ कशी आम्ही कल्पना करतो त्या वाढीची, ती कशा प्रकारची वाढ असणार आहे, ती कशा प्रकारची वाढ असणार आहे. देवाचं भय जे धरतात प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये वचन आणि आचरण यामध्ये तफावत राहत नाही. आणि म्हणून आम्हाला यावरती देखील प्रियांनो काम करण्याची गरज आहे. कुटुंब आमच्या समोर आहे. कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीवरती आपण विचार करत आहोत. कुटुंबाची आध्यात्मिक वाढ न होण्याचे किंवा कुटुंबातील सर्वांचीच एकप्रत वाढ न होण्याची काही कारणं असू शकतात, त्यावरती आम्ही विचार करत आहोत. या कारणांची कारणं आम्ही पाहत आहोत. आम्हाला त्यावरती काम करायला पाहिजे, त्यावरती काम करायला पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला काय करता येईल बरं? मला माझ्या कुटुंबातील सर्व लोकांना एकसारखं त्या ख्रिस्तामध्ये वाढवण्यासाठी, त्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढवण्यासाठी मला काय करता येणार आहे? मला त्याबद्दल काय करावं लागेल? ज्या वरच्या काही गोष्टी आम्ही पाहिलीत, जी कारणं आम्ही पाहिलीत, आम्हाला त्यावर तर काम करावंच लागेल. आणि हे काम करत असताना आम्हाला एकत्र बसून यावरती चर्चा करावी लागेल, ध्येय निश्चित करावे लागतील, प्रार्थना करणे. आणि या गोष्टी आम्ही करत असताना सर्वच कुटुंबातील लोक त्यामध्ये भाग घेतील, हा देखील आमचा प्रयत्न असायला पाहिजे. ही कोणाची जबाबदारी आहे? ही कोणाची जबाबदारी आहे? कोणाची जबाबदारी आहे? जोरात बोला. कुटुंब प्रमुख कोण आहे? कोण आहे कुटुंब प्रमुख? आता ते प्रत्येक कुटुंबाने स्वतः ठरवावं, कुटुंब प्रमुख कोण आहे. मला असं वाटतं की ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुटुंब प्रमुखाची तर आहेच आहे, परंतु कुटुंबातील प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की कुटुंबाने एकत्र बसायचं आहे प्रियांनो. आणि याची गरज आहे बरं, याची गरज आहे, या गोष्टींची गरज आहे की कुटुंबाने आज एकत्र बसायला पाहिजे. एकत्र बसून आम्ही विचार करायला पाहिजे की आमच्या कुटुंबाची आध्यात्मिक वाढ होत आहे का? जर कोणाची आध्यात्मिक वाढ होत नसेल तर बोला, चर्चा करा, एकत्र बसून कुटुंबाचं ध्येय निश्चित करा की आमच्या कुटुंबाला कोणत्या दिशेने वाढायचं आहे, आमच्यासाठी काय महत्त्वाचं, ज्या प्रायोरिटीज आहेत त्या, तो जो क्रम आहे तो सेट करा, प्रार्थना करा. आणि सर्व कुटुंब एकत्रितपणे जर हे करू लागलं तर प्रियांनो, काही दिवसांमध्येच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट, चांगला परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण तो आम्ही म्हणणार की आम्ही आता एवढं व्यस्त आहोत की आम्हाला वेळच भेटत नाही. पुष्कळदा तर कुटुंबातले काही लोक एकमेकांना दिवस पाहू शकत नाही. एक सकाळी येतो, एक संध्याकाळी ये, आणि मग काय आज कुटुंबांची अवस्था झालेली आहे. परंतु प्रियांनो, आम्हाला कुठंतरी यावरती काम करावं लागेल. जर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या प्रभूच्या राज्यामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र असावं, तर आम्हाला काहीतरी करावं लागेल. आम्हाला आध्यात्मिक वाढीसाठी कुटुंबांमध्ये संधी निर्माण कराव्या लागतील. आमचं कुटुंब आध्यात्मिक जीवनामध्ये वाढेल यासाठी कुटुंबालाच काहीतरी योजना त्या ठिकाणी आखाव्या लागतील. आपण मंडळीमध्ये जे वेगवेगळे उपक्रम आखतो, राबवतो, काय कारण आहेत बरं त्याचे? उगाच आहेत का? आता हा जो मागच्या आठवड्यामध्ये ACCचा कार्यक्रम आपण घेतला, सोमवारपासून तर
अगदी शनिवारपर्यंत जो कार्यक्रम घेतला, काय उद्देश आहे त्याचा? उगाच घेतला का आपण? आपल्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि मग ते आता पैसे खर्च करायचे, लोकांना सुंदर सुंदर नाश्ता द्यायचा, यासाठी होता का हा उपक्रम? नाही. हा उपक्रम यासाठी होता की आमच्या लेकरांना प्रभूमध्ये वाढण्याची संधी आम्हाला देता यावी, त्यांना वचन शिकवता यावं, हा उद्देश त्याच्या मागे आहे. आपण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी परीक्षा घेत आहोत. उगाच का? पाळक साहेबांना काही काम नाहीये, रविवारचा संदेश झाला की आठवडाभर बसून राहतात. मग पाळक साहेबांच्या मागे काहीतरी काम असावं, पेपर काढणे, ते पेपर चेक करणे, तो रिझल्ट तयार करणे, पाळक साहेबांना काहीतरी काम असायला पाहिजे म्हणून आहे का? प्रियांनो, हे सर्व जे उपक्रम आहेत हे आध्यात्मिक वाढीसाठी संधी उपलब्ध करून देणारे आहेत. किती जण याचा फायदा घेत आहेत बरं? प्रियांनो, या ACCच्या कार्यक्रमामध्ये मंडळीतलेच बरीचशी लेकरं हजर नव्हती आणि या गोष्टीचं फार वाईट आहे. हे फार वाईट वाटलं मला या गोष्टीचं. कुठं आहेत आज आमची लेकरं? सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर गेलेली आहेत. त्यांना चर्चमध्ये घेऊन येण्यासाठी कोणीच नाही. कुठं आहेत आमच्या मंडळीतली लेकरं? मग का बरं हे अंतर का दिसणार नाही? काही लेकरं मंडळीमध्ये प्रभूमध्ये वाढतायत, काही लेकरं जैसे थे, काही लेकरं आज जगामध्ये गुरफटून गेलेली आहेत, काही तरुण आज जगामध्ये गुरफटून गेलेली आहेत, काही तरुण प्रभूमध्ये वाढत आहेत. का? कारण आम्ही आमच्या लेकरांकडे लक्ष देत नाही, आम्ही त्यासाठी गंभीर नाही, आम्ही निष्काळजीपणाने वागतो. मंडळीचा कार्यक्रम आणि सर्वच लेकरं त्या ठिकाणी हजर असावे ही अपेक्षा त्यामध्ये आहे, परंतु आम्ही दुर्लक्ष करतो. कारण आम्हाला असं वाटतं काय त्या ठिकाणी जाऊ द्या उगाच. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहावं लागेल. जर आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, ज्या संधी आमच्यासाठी उपलब्ध होतात, आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी ज्या संधीच आम्हाला उपलब्ध असतात, जर आम्ही त्याकडे जर दुर्लक्ष केलं ना, तर मग त्याचे जे परिणाम आहेत त्याला तर आम्हाला सामोरे जावं लागेलच. त्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागेल. मग ते कुटुंब असो अथवा मंडळी असो, मंडळी असो. आणि म्हणून प्रियांनो, आज हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्हाला या सर्व कारणांवरती विचार करायला पाहिजे. संपवत आहे मी, आणि संपवत असताना एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. आम्ही सर्व हे कशा संदर्भात बोललो? आध्यात्मिक वाढी संदर्भात. काय आहे आध्यात्मिक वाढ? काय आहे आध्यात्मिक वाढ? देवाच्या वचनात वाढणे, आणखीन विश्वासात वाढणे, आणखीन बरं, वचनात वाढणे म्हणजे जास्त वचन पाठ करणे आहे का? म्हणजे पहिले माझे 10 वचन पाठ होते, आता मी म्हणजे वाढलो म्हणजे आता माझे 100 वचन पाठ झाले, असं आहे का वचनात वाढणे? वचनाप्रमाणे आचरण, त्यामध्ये वाढणे, आचरणामध्ये सुधारणूक आहे. प्रियांनो, आध्यात्मिक वाढ कशाला म्हणाल तुम्ही? आत्मिक फळं आणि आत्मिक दाणं ज्यावेळेस ही आमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस ही आमच्या कुटुंबामध्ये वाढू लागतात, जेव्हा ही आमच्या मंडळीमध्ये वाढू लागतात ना, ती आहे खरी आध्यात्मिक वाढ. काय आहे आध्यात्मिक वाढ? जेवढं आम्ही ख्रिस्ताप्रत होत जाऊ, जेवढं आम्ही ख्रिस्तासारखं बनत जाऊ, काय सांगितलं वचनामध्ये? की जो मस्तक त्याच्या प्रत, त्याच्यासारखं जेवढं आम्ही त्याच्यासारखं बनत जाऊ, ती आहे आध्यात्मिक वाढ. ती आहे आध्यात्मिक वाढ. प्रियांनो, बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, या परिस्थितीप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे बदलत जातात. आम्ही निश्चय करतो आता मी दर रविवारी चर्चला जाणार, वर्षभर चर्चला येतो आणि मग परत मी रोज प्रार्थना करणार, रोज वचन वाचणार, काही महिने आम्ही करतो, परत बंद. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्यावरून आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो की हे खरंच वाढत आहे का? प्रियांनो, परमेश्वराचं पाहणं हे फार वेगळं आहे.
आम्ही ख्रिस्ताप्रत बनत आहो की नाही, आमच्या आचरणातून तो ख्रिस्त दिसत आहे की नाही, ती आत्म्याची फळं आमच्या जीवनात दिसत आहेत की नाही, ती आत्मिक दाणं आमच्या जीवनातून काम करत आहेत की नाही, ही आहे खऱ्या अर्थाने आत्मिक वाढ प्रियांनो. आणि आम्हाला सर्व कुटुंबाला, सर्व मंडळीला, प्रत्येक व्यक्तीला त्यामध्ये वाढत जायचं आहे, एकसारखं वाढत जायचं आहे प्रियांनो. ही परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. परमेश्वर देवबाप आपणा सर्वांस याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे ते आज आम्हाला काय उत्तेजन देत आहे प्रियांनो. पुन्हा एकदा आम्ही आमच्या कुटुंबाचं परीक्षण करू शकतो. आम्ही आमच्या समोर आमच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन येऊ शकतो आणि आमच्या कुटुंबातले लोक ज्यावेळेस आमच्या समोर येतात, मग ती लहान लेकरं असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, सर्व प्रियांनो, आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीचं परीक्षण आम्हाला करता येईल. जर तफावत त्या ठिकाणी आहे तर आज परमेश्वराचं सहाय्य आम्हाला मागता येईल. आम्ही परमेश्वर देवबापाला म्हणू शकतो की प्रभू, माझ्या कुटुंबातील लोकांची आत्मिक वाढ खुंटलेली आहे. माझा भाऊ, माझी बहीण, माझे वडील, माझे आई, माझे आजी आजोबा, माझी मुलं, प्रभू यांची आध्यात्मिक वाढ मी चिंतित आहे. त्यासाठी तू सहाय्य कर, तू सहाय्य कर. आम्ही प्रभूचं सहाय्य मागू शकतो. आम्ही प्रभूचं सहाय्य मागू शकतो. तो सहाय्य करणार आहे. आवश्यकता आहे की आम्ही गंभीर व्हावं. आवश्यकता आहे की आम्ही त्याकडे विशेष लक्ष द्यावं. जर आज आम्ही त्या संदर्भात गंभीर होतो, जर आज आम्ही त्या संदर्भात विशेष निर्णय घेऊन त्या दिशेने काम करण्यासाठी स्वतःचं समर्पण करतो, तर तो प्रभू तुमचं मार्गदर्शन करायला, तो प्रभू तुमचं सहाय्य करायला, तो प्रभू तुमचा उपयोग तुमच्या कुटुंबासाठी करून घ्यायला आज तुमच्या सोबत आहे. त्या लोकांसाठी, त्या व्यक्तींसाठी, त्या प्रियजनांसाठी आज आपल्या मनात प्रार्थना करा आणि त्यांच्यासाठी प्रभूला विचारा की मी काय करू. मग त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला कितीही मोठी किंमत मोजून द्यावी लागली तरी तयार राहा. तुम्हाला आणि मला आध्यात्मिक रीतीने जिवंत करण्यासाठी तो येशू त्या वधस्तंभावर मरण पावला. एवढी मोठी किंमत त्याने त्या वधस्तंभावरती दिली. आम्ही आमच्या प्रियजनांच्या करिता आम्हाला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी तयार राहा. तो प्रभू तुमच्या सोबत आहे. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. प्रभू तू आमचं सहाय्य कर. होय देव बापा, आज आम्ही तुला क्षमा मागतो कारण आम्ही निष्काळजीपणाने वागतो. प्रभू देव बापा, आम्ही तुझ्यावर प्रेम करत नाही, आमची क्षमा कर. प्रभू, आम्ही तुझं भय धरत नाही, तू आमची क्षमा कर. प्रभू, आम्ही निष्काळजीपणाने वागतो. प्रभू पवित्र देव बापा, आम्ही तुला घेऊन त्या स्वर्गीय जीवनाला घेऊन गंभीर नाही. प्रभू, आम्ही चूक मान्य करतो, तू आमची क्षमा कर. आणि आज जेव्हा तू तुझ्या वचनांमधून आम्हाला उत्तेजन देतो, प्रीतीने सत्याला धरून मस्तक म्हटलेला ख्रिस्त त्याप्रमाणे त्या प्रत वाढत जा. आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, माझ्या कुटुंबाची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून तू सहाय्य कर. आज देव बापा, माझी प्रार्थना आहे, ज्या प्रत्येकाने आपल्या मनामध्ये प्रार्थना केलेली आहे, प्रभू देव बापा, आज या प्रियजनांच्या डोळ्यांसमोर त्यांची जी प्रियजन आहेत, प्रभू त्या प्रत्येकाच्या जीवनात आज तुझं मोठं काम तू कर. प्रभू, तुझं काम तू कर. आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये पवित्र देव बापा, तुझ्या कामाचा जो परिणाम आहे तो दिसून येऊ दे प्रभू. आणि त्यातून तुझं मोठं गौरव तू करून घे, तुझं मोठं गौरव तू करून घे प्रभू.
आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि माझी आज प्रार्थना आहे या मंडळीतील प्रत्येक कुटुंब, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाचं कुटुंब आणि ही मंडळी एकसारखी तुझ्यामध्ये वाढत राहील प्रभू. आम्ही आत्मिक जीवनात वाढू प्रभू, आम्ही आत्मिक फळांमध्ये वाढू, आध्यात्मिक दानांमध्ये आम्ही वाढू, आम्ही ख्रिस्ताप्रत बनत जाऊ. म्हणून देव बापा आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो. तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.